नमस्कार. नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन यांचं डिसेंबर 2022 मध्ये अहमदाबादमध्ये निधन झालं त्यांच्या घरी, आणि त्या एकट्याच राहायच्या. त्यांचं निधन झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी आपल्या मातोश्रींचं अंतिम संस्कार केले. आणि ही बातमी बघा तुम्ही, ही हिंदूमध्ये आलेली बातमी आहे, 31 डिसेंबर 2022 ची. ज्या अंतिम संस्काराच्या वेळेला किंवा आईच्या अंतिम दर्शनासाठी जसोदाबेन यांना त्या परिसरामध्ये सुद्धा फिरकू दिलं नव्हतं, त्यांना हाऊस अरेस्ट केल्यासारखं ठेवून दिलेलं होतं. पण 31 डिसेंबर 2022 ची ही बातमी असं सांगते की नरेंद्र मोदींनी स्वतः त्यांच्या आईचे अंतिम संस्कार केले. आता हे स्वतःला फार हिंदुत्ववादी वगैरे म्हणून घेतात. खरं तर सर्वात मोठ्या मुलांनी अंतिम संस्कार किंवा हे करायचे असतात. पण नरेंद्र मोदींना मोठा भाऊ असून सुद्धा आपण समजू शकतो की नरेंद्र मोदींनी स्वतःच आईचा अंतिम संस्कार केला. त्यानंतर दुसरी एक बातमी आहे, 7 मे 2023 या दिवशी नरेंद्र मोदींच्या धाकट्या भावाने बनारसमध्ये, म्हणजे बनारस हे एक तीर्थक्षेत्र हिंदू धर्मातलं जे समजलं जातं, या बनारस इथं नरेंद्र मोदींच्या आईचं पिंडदान केलं. आता डिसेंबरमध्ये निधन झाल्यानंतर काही काळ त्या दुःखामधून सावरायला कुटुंबाला वेळ लागतो. त्याच्यानंतर ही सगळी बनारसला जायचं यायचं, ही सगळी रिझर्वेशन्स वगैरे या सगळ्या गोष्टीमध्ये, कारण ते सामान्य लोकांसारखे राहतात असं म्हटलं जातं. त्यामुळे त्यांनी मे महिन्याचा कदाचित किंवा मुहूर्त असेल, माहित नाही आपल्याला काही, ते हिंदू धर्मात मुहूर्त वगैरे प्रकार पण फार असतात, त्यामुळे तो मुहूर्त वगैरे बघितला असेल. मुळामध्ये अंतिम संस्कार केल्यानंतर नरेंद्र मोदींनी जे डोक्यावरचे केस वगैरे काढायचे असतात तसलं काही केलं नाही. म्हणजे तेवढे ते हिंदू नाहीत. ते फक्त मोठा भाऊ जिवंत असताना सुद्धा आग्रहाने स्वतःच्या हाताने आईचा अंतिम संस्कार करायचा, इथपर्यंतच ते हिंदुत्ववादी होते. नंतर आईचं पिंडदान वगैरे यांनी केलंच नाही. आईचं पिंडदान धाकट्या भावानी केलं, आणि ते 7 मे 2023 ची ही बातमी आहे, जी बनारसमध्येच केलं. म्हणजे या मोदीच्या मतदारसंघामध्येच जे तीर्थक्षेत्र आहे तिथं अंतिम संस्कार केला. त्या दिवशी हा मनुष्य काय करत होता? ज्यांनी स्वतःच्या हाताने आईचा अंतिम संस्कार केला तो नरेंद्र मोदी पिंडदानाच्या दिवशी कुठे होता? तर ही दुसरी बातमी बघा. पिंडदानाच्या दिवशी नरेंद्र मोदी हे कर्नाटकच्या निवडणुकांमध्ये रोड शो करत होते. कारण कर्नाटकात निवडणुका होत्या, आणि मग निवडणुका आपल्या आईच्या पिंडदानापेक्षा जास्त महत्वाच्या वाटल्या असतील कर्नाटकमधल्या, म्हणून तिकडे हे रोड शो करत जाहीर प्रचार करत होते. आता ते खूप भोकाड पसरत आहेत. बिहारमध्ये त्यांनी आईला शिवी दिली वगैरे याच्यावरून, आणि माझ्या आईला शिवी दिली याचा अर्थ भारतातल्या सगळ्या माता भगिनींना शिवी दिली वगैरे वगैरे. म्हणजे ते निवडणूक आयोगाने जो एक जावई शोध लावला ना, की सीसीटीव्ही फुटेज द्यायचं, म्हणजे माता बहनों का वीडियो ये साझा करना चाहिए क्या वगैरे, तो जो येडा बोलला ज्ञानेश कुमार, त्याचा एक प्रकार मोदींनी केला. लगेच ती एक शिवीगाळ राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसचा कार्यक्रम संपल्यानंतर, सगळेजण निघून गेल्यानंतर त्या स्टेजवरती एक कोणतरी माथे फिरू शिरला आणि त्यांनी मोदींच्या आईच्या नावाने काहीतरी शिवीगाळ केली असं म्हटलं जातं. त्याला पकडलं गेलं, त्याचे भाजपचेच संबंध होते हेही समोर आलं. तरी सुद्धा यांनी काँग्रेसच्या विरोधामध्ये सुरू केलं की काँग्रेसनी म्हणजे माझ्या आईचा अपमान म्हणजे देशभरातल्या माता भगिनींचा अपमान झाला वगैरे वगैरे, हे सगळं झालं. आता ही एक बातमी बघा. 17 तारखेला या महिन्यामध्ये, 17 सप्टेंबरला हा नरेंद्र मोदी बिहारमध्ये गयेला जाणारे आईचं पिंडदान करायला. म्हणजे आईचा सुद्धा राजकीय वापर निवडणुकांमध्ये, दिवंगत आईचा सुद्धा वापर राजकीय हेतूसाठी, राजकीय फायद्यासाठी, राजकीय स्वार्थासाठी करण्यासाठी हा मनुष्य किती खालच्या तराला जाऊ शकतो. आईचं ऑलरेडी पिंडदान झालेलं आहे, बनारसमध्ये झालेलं आहे. बनारस हे काय असं काहीतरी अपवित्र क्षेत्र नाहीये. बनारस मधल्या दशाश्वमेध घाटावरती ते झालं आईचं पिंडदान, यांच्याच धाकट्या भावानी केलं.
आता यांना पुन्हा पिंडदान करायचंय, कारण बिहारमध्ये निवडणूक आहेत आणि आईच्या नावाने ऑलरेडी भोकाड पसरून झालेलं आहे. आणि भोकाड पसरल्यानंतर आता बिहारमध्ये पुन्हा एकदा काही माता भगिनींच्या भावनेला हात घालता येतो का? मी स्वतः किती कडवट हिंदुत्ववादी आहे वगैरे असा काहीतरी बावळटपणा करण्यासाठी म्हणून आता हा 17 तारखेला तिथं दुसऱ्यांदा आईचं पिंडदान करावं लागतं. इतकी लाजिरवाणी अवस्था भारतातल्या राजकारणात कोणत्याही राजकारण्याने कधीही केलेली नव्हती. या थराला कुठलाही देशातला राजकारणी गेला नाही. इतक्या निंदनीय थरावरती नरेंद्र मोदींनी भारतातलं राजकारण नेऊन ठेवलंय. म्हणजे संतापही येतो, कीवही येते. आणि हा मनुष्य या देशातल्या नागरिकांना काय मूर्ख समजतो का? की हा काहीही थेरं करत फिरेल आणि लोक मात्र याच्या मागे राहतील, भावनेच्या भरामध्ये याच्या पाठीमागे राहतील. आता तो भावनेचा जो काही आवेग असतो ना, तो ओसरलाय लोकांचा. यांच्यातल्या निम्म्यापेक्षा जास्त भक्तांचा सुद्धा ओसरलाय. अनेक जण तशा कॉमेंट करायला लागले फेसबुकवर आणि ट्विटरवर की आम्हाला पश्चाताप होतो, याचा पाठिंबा दिला होता 2014ला, याचं समर्थन केलं होतं, असं लोक आता बोलायला लागलेले आहेत. तरीही काही मूर्ख आहेत, त्यांचं काही होऊ शकत नाही. ते ठार वेडे झालेले आहेत, त्यांना दुसरा काहीच उपाय होणार नाही. ज्यावेळेला लोक त्यांच्या घरावर जातील ना संतापानी, तेव्हा त्यांना कळेल. त्याबद्दल एक वेगळा भाग मी वाटल्यास तर करेन. पण एका मनुष्याने या देशातलं राजकारण हे किती घाणेरड्या थराला नेऊन ठेवायचं, प्रत्यक्ष स्वतःच्या मृत दिवंगत झालेल्या आईचा सुद्धा निवडणुकीच्या हेतूसाठी वापर करायचा, तिचं एकदा पिंडदान झालेलं असताना दुसऱ्यांदा करायचा, अट्टहास करायचा त्या ठिकाणी, कारण बिहारमध्ये निवडणूक आहे. मग हा गयेला जाणार आहे, तर तिथला बोधगयेचा प्रश्न जो या देशातल्या बुद्धिस्ट धर्मियांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा आहे, जिथं आक्रमण करतायत त्या बोधगयेच्या त्या सगळ्या पुरातन याला, तिथं तो प्रश्न सोडवण्यासाठी म्हणून या निकानी पुढाकार घेतला. पण त्याची फिकीर वाटत नाही याला. तो आजही या देशामध्ये मनुस्मृतीप्रमाणे असलेलाच भेदभाव मानतो. म्हणून बोधगयेतला त्या बुद्ध विहाराचा प्रश्न याला सोडवायचा नाहीये. पण त्याच गयेमध्ये जाऊन आईचं दुसऱ्यांदा पिंडदान करायचंय, जे याच्याच सो कॉल्ड हिंदू धर्माला मान्य नाही. दोनदा पिंडदान करणं. तरीही हा हे करायला चाललाय. निर्लज्जम सदा सुखी. याच्या पलीकडे काय बोलू शकतो? तुम्हालाही हेच वाटतं का की आता याच्या निर्लज्ज राजकारणाचा कळस झालेला आहे? तुम्हाला काय वाटतंय खाली कॉमेंट करून सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. विशेषतः हिंदुत्ववाद्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. जास्तीत जास्त जणांना हे चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. आजच्या भागामध्ये इतकंच. धन्यवाद.